नाथाच्या नावाने
सिद्धेश्वर पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभं केलेला आहे। त्या सिद्धेश्वर पॅनेलचा आज प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। अशा शुभारंभा प्रसंगी आपण सर्वजण मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, याबद्दल माननीय जगदीश जगताप दादा आणि सिद्धेश्वर पॅनेलच्या वतीनं सुरुवातीला मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। पॅनेलला आपल्या ग्रामपंचायती निवडणुकीसाठी आपण एकूण 16 उमेदवार उभे केले। 1100 असं एकूण 5700 मतदान आहे। या सर्व 5700 मतांनी सरपंचाला मतदान करायचं आहे। त्या प्रत्येक वार्डातील 3 निवडणूक, त्यात मागासवर्गीय, भटक्या विभक्त जातीचा, जनरल आणि जनरल स्त्री अशी मी तुम्हाला नावं वाचणार आहे। या पद्धतीने आपण उमेदवार केलेत, त्या पद्धतीनं आपण त्यांना मतदान करायचं आहे। आज आपल्या सिद्धेश्वर पॅनेलच्या वतीनं सरपंचासाठी श्रीयुत राजेंद्र पांडुरंग जगताप यांना आपण सरपंच पदासाठी उभं केलेलं आहे। त्यांची खून ट्रॅक्टर आहे। सरपंच साठी आपण ट्रॅक्टर ची खून निवडलेली आहे। आपल्या टीव्हीवर त्या आम्ही ट्रॅक्टर घेतलेला आहे। सरपंचाची खून ट्रॅक्टर आहे। आम्ही गावात ट्रॅक्टर देखील फिरवणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। जनरल मधून दादासाहेब राजाराम जगताप हे उभे आहेत। त्यांची खून एसटी बस आहे। 2 नंबरचे उमेदवार भटक्या विभक्त ओबीसीचे अर्जुन बाळासाहेब हुबाले यांना आपण उभा केलेला आहे। त्यांची खून रोड रोलर आहे। आणि 3 नंबरची स्त्री भारती जयवंत साळुंके या ठिकाणी आलेत का? त्यांची खून यांची खून रिक्षा आहे। वार्ड जनरल मधून जगन्नाथ दिनकरराव जगताप हे उभे केले, त्यांची खून बस आहे। बीसी स्त्री प्रतीक्षा शैलेश गोदपागर याची खून रिक्षा आहे। 3 नंबरच्या ओबीसीचे उमेदवार अरुण वार्ड नंबर 3 मधून जनरल मधून सचिन शंकरराव चव्हाण हे उभे केलेले आहेत, त्यांची खून बस आहे। वार्ड नंबर 3 मधून जनरल स्त्री सविता मनोहर साळुंके यांना उभे केलेलं आहे, त्यांची खून रिक्षा आहे। आणि वार्ड नंबर 3 मधून ओबीसी महिला सुषमा अशोक मदने यांना उभं केलेलं आहे, त्यांची खून रोड रोलर आहे। वार्ड नंबर 4 महा बीसी साठी अशिक्षित आरक्षित आहे, त्यासाठी सुक्षम आनंदा गोदपागर यांना उभं केलेलं आहे, त्यांची खून रोड रोलर आहे। जनरल स्त्री त्या वार्डात वनिता तुकाराम जगताप यांना उभं केलेलं आहे, त्यांची खून बस आहे। आणि 3 ओबीसी महिला कौसर आया शिकलगार यांना उभं केलेलं आहे, त्यांची खून रिक्षा आहे। वार्ड नंबर 5 मधून जनरल पुरुष सतीश बाळासाहेब जगताप यांना उभं केलेलं आहे, त्यांची खून बस आहे। 2 नंबरला दोन्ही जनरल स्त्री आहेत, अनुराधा सुनील मुळे यांची खून रोड रोलर आहे। 3 नंबरला जनरल स्त्री अनिता बाबासाहेब जगताप यांची खून रिक्षा आहे। अशा पद्धतीनं आपण जगदीश जगताप यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर पॅनेलच्या वतीनं एकूण वार्डातून 15 उमेदवार आणि सरपंच हा 16वा असे 16 उमेदवार उभे केलेले आहेत। मतदान 18 तारखेला आहे। आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आता प्रचाराला अगदी 11 दिवस राहिलेत। बऱ्याचशाच अफवा निर्माण होणार आहेत। मी आपल्याला सिद्धेश्वर पॅनेलच्या वतीने एक विनंती करतो, आपण सर्वांनी अगदी स्वयंस्फूर्तीनं अगदी मनमोकळेपणानं, कारण कसं आहे आत्तापासून जगदीश जगताप दादांनी परवा सांगितलंयच, ते त्यांच्या ह्याच्यात बघतील। आत्तापासून त्यांना आपण सर्व लोकांनी साथ देऊन त्यांना बरीचशी पदं दिलेत।
दादानी यावेळी निर्णय ते पाठीशी आहे आणि या वडगावहळ्लीचं नेतृत्व ज्यांचा सगळ्या समाजातील लोकांचा विश्वास आहे असे आपले जगदीशदादा यांच्या सर्वांच्या प्रेरणेनं की ज्या ज्या सामान्य माणसांच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षांची पूर्ती केली जाईल. मी आजच पहिल्यांदा फक्त या राजकीय स्टेजवरती बोलतोय. आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या समोर बोललो ते खरं बोललो, बरं बोललो नाही. तीच सवय किंवा तोच वारसा घेऊन मी सर्वांना साक्षी ठेवून माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व उमेदवारांचा एकंदर उत्साह बघून तुम्ही आता बघितलं असेल की सगळी तरुण फळी उभी केलेली आहे दादानी. आणि एखाद्याला नवीन अशा प्रकारचं काय नवीन क्षेत्रामध्ये जर पदार्पण करायचं असेल तर सर्वसामान्य घरामधली जी लोक आहेत तीच खरं तर न्याय देऊ शकतील. कसल्याही प्रकारचं राजकारण इथं होणार नाही. लोकांना चांगला न्याय दिला जाईल. प्रत्येक गोष्ट ही लोकांच्या हितासाठीच केली जाईल याची सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो. आणि आपल्या वडगावहळ्ली ग्रामपंचायत तिची मान आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ताट ठेवण्याचं काम जरूर केलं जाईल ही मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बाकीच्या आशीर्वादासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने यामध्ये तरुण वर्ग आहेत, महिला भगिनी आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. दादांच्या वतीने आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत. 2022 ते 2000 सिद्धनाथाच्या साक्षीने सिद्धेश्वर पॅनेलचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ आपण सर्वांनी केला, उत्साहात केला. येणारी निवडणूक माझ्या दृष्टीने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. धनशक्ती म्हणजे पैसा आहे म्हणून निवडणूक लढवायची आणि जनशक्ती म्हणजे जनहिताची कामं जनतेसाठी समाजासाठी काहीतरी ध्यास घेऊन समाज कार्य करायसाठी केलेली कामं. त्यासाठी आपण जनशक्तीमधनं आपण ही सर्व पूर्तता करतो. एका बाजूला धनशक्ती आहे की जी तुम्हाला विकत घेऊ शकते, ज्यांनी तुम्हाला विकत घेऊन मागचे 5 वर्षाचा प्रपंच केलेला आहे असा एक त्यांचा समज आहे. पण मला खात्री आहे की वडगावातला माणूस जागृत झालेला आहे, सामान्य माणूस जागृत झालेला आहे, युवक जागृत झालेला आहे. आणि त्यामुळं आता जे स्वप्न ते बघतात, ज्या उद्देशानं निवडणूक लढवण्याचे जे प्रयत्न आहेत ते त्यांचे असफल ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे की आज मी इथं उभा आहे. 1992 ला आप्पा वारल्यानंतर मी या राजकारणात आलो. 1992 ते आज 2022 30 वर्षाचा कालखंड आहे. या 30 वर्षात 5 वर्ष सत्ता सोडली तर 25 वर्षाची सत्ता आपल्या पॅनलकडे राहिलेली आहे. या 25 वर्षाच्या कालावधीत मी माझ्या घरातलं कुणीही आजपर्यंत सरपंच पदासाठी किंवा ग्रामपंचायतीत आम्ही अर्ज दाखल केलेला नव्हता किंवा सत्तेसाठी आम्ही आलेलो नव्हतो. मागच्या 5 वर्षात तरी सुद्धा लोकांनी एक आपुलकीच्या भावनेनं म्हणा किंवा आहे आप्पांच्या घरातले म्हणून शीट म्हणा म्हणून तुम्ही सर्वांनी काय जी काय चुका केल्या किंवा मतदान केलं
त्यातनं ती संधी आम्हाला प्राप्त झाली होती. मी अनेक वेळा सांगतो की काम करत असताना चुका भरपूर होतात आणि काम करणाऱ्याच्याच चुका होतात. जो कामच करत नाही त्याची चूकच होत नाही. मागच्या 5 वर्षाचा जाहीरनामा ह्या 5 वर्षात वाचायचा आणि निवडणूक द्यायची. आपण करणार काय, आपण केलंय काय हे सांगणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. 25 वर्षाच्या कालावधीत आपण काय केलंय, आपण म्हणजे आपल्या पार्टीनं मिळून काय केलं हे माझ्यासारख्यानं सांगायला गेलो तर मला वाटतं आजची रात्र पुरायची नाही. कारण का त्याचं कारण असं आहे की वर आपल्या भिकुंडातली वस्ती आहे, त्या भिकुंडातल्या वस्तीचा रस्ता झालाय, त्या भिकुंडातल्या वस्तीला स्ट्रीट लाईट केलेली आहे, त्या भिकुंडाच्या पाण्याची सोय केलेली आहे. कधीही नव्हती, रस्ता नव्हता, गाडवाट सुद्धा नव्हती. ती आपण त्यांना त्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत भले 20-25 घर असू द्या, परंतु आपली म्हणून आपली वस्ती म्हणून जे दृष्टी पाहिजे होती ती आम्ही त्यांना तिथपर्यंत सगळं केलं. त्यांच्यासाठी हा सुद्धा आता असा प्रश्न आहे की त्यांना सुद्धा तिथं स्मशानभूमीची आवश्यकता आहे. ते सुद्धा नियोजन आपण घालायचं विसरलाय, परंतु निश्चितपणे त्याचं सुद्धा नियोजन आपण तिथं करणार आहे, जेणेकरून त्यांना अशी वेळ येऊ नये की कुणाच्या तरी दारात कुणाच्या तरी रानात जावं लागेल. एक स्मशानभूमी आपण तिथं निश्चितपणे तयार केली तर आज तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपली वसाहत आहे. इथं आपण उभं राहिलोय, हे मंदिर माझ्या आधी गाभारा झालेला आहे, या शिखराचं काम झालेलं आहे, परंतु हा जो सभा मंडप आहे हा निव्वळ फक्त आपल्या संस्थेने मिळून केलेला सभा मंडप आहे. सोसायटी असेल, पाणी पुरवठा असेल, दूध डेअरी असेल किंवा पतसंस्था असेल, त्यावेळेला या 4ही संस्थेनं मिळून हा सभा मंडप केलेला आहे. ह्याच्यावर अजून सुद्धा कुणाचंही इतर नाव नाही. इथंच नव्ह, जेवढं काय तुम्ही जेवढी कामं बघाल तिथं कुठेही त्यावेळच्या सरपंचा व्यतिरिक्त किंवा जर का इतर संस्थेच्या वतीनं जर काम झालं असेल त्या संस्थेच्या व्यतिरिक्त कुणाचीही आमची नावं नाही. इथून जरा पुढे जावा, हा रस्ता काढताना सुद्धा इथं लोक आहेत. हा रस्ता सुद्धा आपण रेल्वे लाईन पासून खाली ओढ्यात उतरत होतो, ती इथं इरापर्यंत वड्यानं यायला लागत होतं. इथं सुद्धा गाडी वाट व्यवस्थित नव्हती. हा रस्ता पूर्णपणे वाईटपणा घेऊन मी हे तुम्हाला काय सांगतो, रस्ते करणं असलेल्या रस्त्याला डांबरीकरण करणं सोपं आहे, पण एखादा नवीन रस्ता काढणं फार अवघड आहे. त्याच्यावरनं सगळं गाव जात असतं, परंतु काढणारा वाईट होत असतो, त्याच्यावर सगळ्यांचा रोष राहतो. हा रस्ता काढला त्यावेळेला ज्या वेळेला या 8व्या वरच्या या 8व्या त्यावेळेला सावकर नाना होते, शांबुआ पण होते. आपल्या कारखान्याची यंत्रणा राबवून आपण त्यावेळेला या रस्ता वरनं काढला, म्हणून आज आपण उभ्या पावसात सुद्धा या रस्त्यानं येतो. नाहीतर पाऊस असला तर वर याची पंचायत होत होती. आणि आज आपली दुसरी बेगर वसाहत हित आहे. ह्यांना सुद्धा ती अडचण होती. ही रस्ता झाल्यानंतर आता सुलभपणे इथं घरं राहायला आली, लोक राहायला आली. नाहीतर वसाहत होती पण इथं राहायला कुणी येत नव्हतं, कारण का रस्ता नव्हता. आता डांबरीकरण झालं, डांबरीकरण असू द्या, मी म्हणतो आपणच केलेला आहे, परंतु डांबरीकरणाचा भाग नाही. रस्ता काढताना ज्या काय वाईटपणाला आम्ही पुढे गेलो तो वाईटपणा निश्चितपणे आमच्यावर आहे. चव्हाण मळ्यात सुद्धा तीच परिस्थिती होती. मळ्यातला रस्ता वड्यात नव्हता, कोळ्याच्या घरापासून वड्यातनं जायचं ते चव्हाण मळ्यातच वर
आंब्यापाशी वर निघायची अशी परिस्थिती होती. आम्ही लहान होतो, लहान म्हणजे चांगलं कळतो होतो, 8वी 9वी 10वीत. त्यावेळेला सुद्धा मी आवर्जून उदाहरण देतो की आमचे दत्तूआबा वारले, अण्णांचे वडील उत्तम अण्णांचे, गडी तगडा होता. त्यामुळं उभ्या पावसात त्यांना ज्या वेळेला आम्हाला स्मशानभूमीकडे आणायचं होतं, आम्ही सगळी लहान लहान पोरं पुढं होतो, तर अक्षरशः वर निघायला तिथं दमछाक झाली होती लोकांची, ओढ्यातनं वर निघायला आंब्यापाशी. अशा या अवस्थेतून आपण चव्हाणमळ्यातली वाहतूक होती. रस्ता चांगला होता पण पूर्णपणे पाणी कायम असायचं. वरनं येणार माणसा लोकांचं पाणी असणार. वडा जोपर्यंत पावसाळा होता तोपर्यंत वडा वाहत होता. बायका माणसं असतील, पोरबाळ असतील, तोपर्यंत काय वस्त्यावर जास्त राहायला नव्हती. परंतु हा रस्ता वरनं झाला आणि तिथं सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाईटपणा घेऊन तो रस्ता काढला गेला. रस्ता डांबरीकरण झाला, त्याला अजून आंतररस्ते झाले असतील, काय वगळीवरनं वड्यावरनं आपल्या अलीकडे पलीकडे येण्यासारखी सोय झाली. आणि आता ह्या सगळ्या सोयी झाल्यानंतर बराचसा मळा आपला हा आता राहायला सुद्धा वरच्या मळ्यात आला. म्हणजे गावातला वाडा होता, चव्हाण मळा वाडा होता, तो बऱ्यापैकी जवळजवळ मला वाटतं आता 75% लोक मळ्यात राहायला. जिथं जिथं दळणवळण रस्त्याची सोय झाली तिथं तिथं लोक गेली. हा रस्ता सुद्धा मोठ्या वड्याचा हा वड्यात नव्हता. अण्णा आहे तिथं, आता अण्णांचं घर आहे तिथनं, वड्यात नव्हता. हा रस्ता सुद्धा आपण कारखान्याच्या माध्यमातून वरती एका बाजूनं भरून घेऊन आपल्या या स्मशानभूमीपर्यंत पूर्ण हा रस्ता आपण पूर्ण केला. हा काढला गेला, काढतानाच त्रास असतो. तात्या म्हणतात तसं नथनीचं कौतुक करण्याच्या आधी नाकाची किंमत केली पाहिजे. जसं आपण म्हणतो, मी म्हणतो असं की स्मशानभूमी आपण केली, चांगली केली, कॉन्क्रीट केलं, कुठंतरी 4 आपण ती झाडं लावली, हे केलं, सगळं केलं. परंतु ही जर जागा ज्यांनी ठेवली त्यांचं जर आपण श्रेय, त्यांचा त्याग जर विसरलो तर आपल्या कर्तृत्वात काय अर्थ राहत नाही. मागं बघायला शिकलं पाहिजे, इतिहास बघितला पाहिजे. आज आपला प्रपंच करत असताना सुद्धा आपण याचा विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या वाडवडिलांनी, आपला आज्यापंजाने काय ठेवलं आणि म्हणून आपण आज इथं आपला प्रपंच करतोय. काहीच नसतं तर आपली अवस्था काय असती. तसं ही पूर्वीच्या सुद्धा लोकांनी विचारानं नियोजनबद्ध पद्धतीनं जागा दवाखान्याच्या असतील, पोलीस स्टेशनच्या असतील, बाजारतळाच्या असतील, या आरक्षित आपल्याच फक्त गावात नियोजनबद्ध पद्धतीने केलं आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याच पार्टीनं काम केलं. हेच मी तुम्हाला सांगतो. बाजारतळ असेल, बाजारतळ 3-4 फुटानं भरून घेऊन अर्धाच झालाय तो कंपाऊंड आता आहे ते पूर्ण करायचं आहे. परंतु अर्ध झाले, 3-4 फुटानं मुरुम भरून घेऊन तिथं बाजार कट्टे बांधून तिथं ते ग्राउंड केले. हे ग्राउंड तिथं आपण आज आपण मळतोय, सोयाबीन मळतोय, हळद वाळवतोय, सगळं होतंय. परंतु ते ग्राउंड आहे ते आपल्या शाळेसाठी ग्राउंड ठेवलेलं आहे. जी शाळा आपण खाल्लं वर नेली, जिल्हा परिषद शाळा, इथं आता जवळजवळ 10 ते 12 खोल्या पूर्ण होत झाल्यात बांधून. आपल्या 2-2, 3-3 तुकड्या होणार आहेत. आणि ज्या वेळेला ही मुलं त्या शाळेत आता जातील आणि आता जातात तिकडे, म्हणजे आता जातात त्यावेळेला ही ग्राउंडची त्यांना व्यवस्था असावी म्हणून ते ग्राउंड आपण तिथे केले. जो दवाखाना झाला, एखादं म्हणत असेल मी आणला, तुम्ही आणला, स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, म्हणजे राज्य शासनाचा दवाखाना आहे, त्यामुळे उगाच जिल्हा परिषद वाद घालण्यात काय अर्थ नाही. त्यात आणला असेल, परंतु हा दवाखाना नियोजन सुद्धा जागेचं आम्ही असताना टाकलेलं आहे. आपल्याकडे ग्रामपंचायत असताना जागा द्यायची, लिहून दिली, 6 गुंठे जागा येते. पुढचं संपूर्ण त्यांचे क्वार्टर्स आहेत ते काढून या क्वार्टर्स म्हणजे बाजार तळाला पूर्णपणे आपण आता जसे गाळे तुम्हाला दिसतात, जिथे बाळूबाईचे असतील गाळे किंवा आणखीन काय लोकांचे, आता सुरेश आमचे सुरेश अण्णा असेल, सुरेश परीट, त्यांचे गाळ्यात, ह्या गाळ्यातनं छोटे छोटे उद्योग जे चालू केलेत
ही त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही गाळे केली. परंतु आता आपलं असं नियोजन राहील, जर का उद्याच्याला ग्रामपंचायत जे हात सत्ता आपल्याकडे येईल त्यावेळेला निश्चितपणे इथं युवकांना एक कुठेतरी जागा असावी म्हणून कॉन्क्रीटचे गाळे, म्हणजे ग्राउंडच्या पलीकडच्या बाजूनं जे आपला हे आहे अमर जवान स्मारक आहे, ते स्मारक सुद्धा आपणच केले. त्या स्मारकाला सुद्धा कोणी द्यायला आलं नाही, कोण घ्यायला आलं नाही. ग्रामपंचायतीचे सुद्धा पैसे त्यात नाही. तर अशी वर्गणी गोळा करून 2-4 दिवसात त्यावेळेला कर्नल संभाजीराव पाटील यांनी सांगितल्यानंतर आपण लगा तुम्ही एवढा अमर जवान आहे असा विजय दिवस साजरा करतो. त्या विजय दिवसा दिवशी आपण ते करूया म्हणून एक 10-12 दिवसात ते स्मारक आपण तयार केलेलं आहे. त्यात म्हणजे अक्षरशः त्यावेळेला कुणी पैसे घातले नाहीत. वैयक्तिक आम्ही सर्व पार्टीतल्या लोकांनी म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावर सुद्धा आमचं कुठं नाव नाही, त्याच्यावर सुद्धा त्या कोळच्या सरपंचाचं नाव आहे. अण्णा इथं आहेत. ज्या वेळेला ग्रामपंचायतीची जुना इमारत पाडली त्यावेळेला लोक म्हणायला लागली की आता ही काय होणार नाही काम. मी ते काम माझ्या नियोजनातनं सगळ्यांच्या मदतीनं म्हणा बाबाऱ्यानं सुद्धा त्यावेळेस पाणी मारायचं काम केलेलं आहे. आज नियोजन करून आपण ती सुसज्ज अशी इमारत केली. ती सुद्धा इमारत त्यावेळेला अण्णा सरपंच होते, अण्णाचं नाव आहे, माझं नाव कुठेही नाही. एक फक्त दादासाहेब जगतापांच्या पुतळ्याच्या पाठीवर जे जगतापचं नाव दिसेल तुम्हाला, कुठल्याही आजपर्यंत मी म्हणलेलं नाही की मी केलं म्हणून. ही श्रेय सगळं पूर्णपणे पार्टीचं आहे. मला माहित आहे त्या वेळेला जे कार्यकर्ते असतील, अण्णा असतील, हे असतील, त्यांनी त्या वेळेला केलेला आहे. मी एक दिशा दिली, दिशा दाखवली, दिली, आपण केलं. आज त्या दवाखान्यापाशी दुसरा दवाखाना आला, जनावरांचा दवाखान्यात सुद्धा जागा आपण आखली. आणि जागा आखल्यानंतर मध्ये एक 10-12 फूट गुंठ्याची जागा अजूनही ठेवलेली आहे. ही जागा इंडोर स्टेडियम म्हणजे काय तर अंतर्गत जे काही खेळ असतात, म्हणजे कबड्डी ग्राउंड असेल, व्हॉलीबॉलचं ग्राउंड असेल, जे किंवा लॉन टेनिस असेल, आता तेवढं आपल्या इकडे कोण खेळणार नाही, परंतु असं एखादं इंडोर स्टेडियम असावं जेणेकरून रुग्ण असतील, आपले जे काय वयस्कर रुग्ण वगैरे दवाखान्यात असतील किंवा वाडवडील असतील, जे आता रस्त्यानं जाताना जे ऍक्सिडेंट आपल्याला बघायला मिळतात, सकाळी उठून विचार कुठेतरी फिरायला जातात आणि कोणतरी मध्ये आधी येऊन कुठेतरी अपघात होतोय, काहीतरी होते, हे टाळण्यासाठी तिथं आपण एक इंडोर स्टेडियम करणार. त्याचा सुद्धा उल्लेख अजून तुम्ही त्या ह्याच्यात घातलेला नाही, म्हणजे तुमच्या जाहीरनाम्यात. ते एक इंडोर स्टेडियम मंजूर झालेलं होतं, त्याचे पैसे सुद्धा 5-6 लाख ते डिस्मेंटलिंग साठी आलेले. म्हणजे सुसज्ज असे एका बाजूने रस्त्याला पूर्णपणे गाळे, कदाचित 2 मजली 1 मजली गाळे, एक खाली आणि एक वर, असं मोठं कॉम्प्लेक्स होण्यासारखं आहे. त्याचबरोबर शाळेचं ग्राउंड हे सुसज्ज होणार आहे आणि इंडोर स्टेडियम, दवाखाना आणि जनावरांचा दवाखाना. आता तुम्ही जे सांगितलं की सैन्य भरतीच्या आधी प्रशिक्षणासाठी किंवा ट्रेनिंग सेंटरसाठी किंवा मुलांना पाहिजे, तो सुद्धा असा विचार आम्ही केलेला आहे की आता आपल्याला जागा दुसरीकडे कुठं उरलेली नाही. एक कमीत कमी 10 ते 15 एकर क्षेत्र आपलं इथं लागून आहे. कुठं आता जे आपण MSCBचं ऑफिस इथं वर सबस्टेशन आणले ह्याला लागून आहे. हे आपण ह्याच मंदिराला यात्रेसाठी, सिद्धनाथाच्या मंदिरासाठी यात्रेसाठी म्हणून आपण ही जागा राखीव ठेवली. ही जागा किती आहे तो जो 10 एकराची जागा आपण त्यांना सिद्धनाथ मंदिरासाठी ठेवली आणि 5 एकर जागा खंडोबाच्या मंदिरासाठी यात्रेसाठी म्हणून आपण ती तिथं राखीव ठेवली. हे नियोजन आपण केले आणि उर्वरित जी जागा मधला जो राहतोय
एक 3-4 एकराचा तरी निदान डाग राहील तो. असा डाग हा कुणीतरी कुणातरी घशात घालण्यापेक्षा माझं असं नियोजन आहे की ह्यात आपण ह्या मुलांच्या सरावासाठी असेल, एखादा मोठा रनिंग ट्रॅक असेल, किंवा आपल्याला ज्या ज्या वेळेला इतर वेळेला शेतकरी म्हणून जे आपल्याला काय सुविधा उपलब्ध करायला लागते, म्हणजे हळद वाढवायची असेल किंवा इतर काय असेल, तर ह्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वापरात यावी म्हणून आरक्षित करावे असं माझं विचार. म्हणजे काम करत असताना त्याला दृष्टी ज्याला पाहिजे अशी दृष्टी असणं नेत्यांच्याकडे पाहिजे. त्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने चाललं पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपल्या हातनं सत्ता गेली त्याच्या आधी पेयजल योजना मंजूर झालेली होती. ही त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर जाहीर केलेलं होतं. आपल्याबरोबर रेटवेची मंजूर होती, रेटवेची योजना झाली, परंतु आपली झाली नाही. सत्ता भाजपकडनं दुसरीकडे गेली तरी सुद्धा रेटवेची योजना झाली, पण वडगावची योजना झाली नाही. वडगावला गेल्या 5 वर्षात एकही घरकुल आलं नाही. का आलं? दरवर्षी तुम्हाला कमीत कमी 100 म्हणजे 5 वर्षात कमीत कमी 300-400 घरकुलं येत होती. ही सत्ता गेली 15 वर्ष आपल्या गावाकडे आली तेव्हापासून ही घरकुलं येत होती का नाही? तर येत होती. जुनी घरं असताना सुद्धा काढून आपण नवी घरं झाली. बेघर वस्तीत सुधारणा केली. बेघर वस्ती आता इथल्या म्हणण्यापेक्षा खालच्या बेघर वस्तीत सुद्धा आपण जी काय बॅकलॉग होता, म्हणजे काय घरं मोकळी होती काय होती, त्यांना सुद्धा आपण लोकांना तिथं प्रांतांच्या मागं लागून तहसीलदारांच्या मागं लागून तिथं आपण नवीन त्यांना जागा दिली. ती माणसं तिथं बसवली, तिथं कॉन्क्रिटीकरण केलं. काम त्या शाळेच्या सुद्धा खोल्या आपणच बांधल्यात, कुणीही पुढे आलेलं नाही. प्रायव्हेट शाळा काढणं सोपं आहे, प्रायव्हेट दूध डेअरी काढणं सोपं आहे, प्रायव्हेट एखादं दुकान काढून चालवणं सोपं आहे, परंतु सहकार तत्वावर असणाऱ्या डेअऱ्या ह्या कशा चालल्या पाहिजेत हे आदर्श म्हणून आपला आहे. आज सोसायटीचा विचार केला तर महाराष्ट्रात आपली आदर्श सोसायटी म्हणून आज पण शिष्टमंडळ आपल्या सोसायटीला भेट देतात. आणि कुठलीही संस्था आपली स्वतःच्या इमारत नाही असे नाही, प्रत्येक संस्थेला सुसज्ज अशी कॉन्क्रीटची इमारत आपल्याकडे आहे. हा आपला विचार आजही आम्ही जीवन ठेवलाय. मला सुद्धा कुठेतरी डेअरीचं एखादं टपरी टाकता आला असते आणि 4-5 हजार लिटर दूध मी पण गोळा करू शकतो, परंतु हा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून आहे ही संस्था, सामान्य माणसाची संस्था कशी व्यवस्थित चालेल याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, म्हणून आम्ही ती चालवलेली. कुणालाही तुम्हाला राजकीय दबाव आणून किंवा काहीतरी करून तुम्ही इथं दूध घाला, तुम्ही इकडे दूध घातलं पाहिजे तिकडे नाही घातलं पाहिजे असं कधीही कुणाला आजपर्यंत पार्टीतल्या कुठल्याही चेअरमन असेल नाहीतर त्या डेअरीतला या सदस्य असेल कुणीही तुम्हाला असं म्हटलेलं नाही की दूध का घालत नाही, तू इथं आमच्यावर काम करतोय किंवा आमच्या डेअरीत आमच्या संस्थेत काम करतो. त्यात काय काय संस्थेतल्या माणसांना सुद्धा दूध आमच्या बाहेर आहे. परंतु एक दिवस तुमच्या लक्षात येईल की सहकाराशिवाय सामान्य माणसाला पर्याय राहणार नाही. कुठल्याही गोष्टीचं काय लोक म्हणत होते की कोंबडीला शॉर्ट मेमरी असते. शॉर्ट मेमरी म्हणजे काय माहिती आहे का? विसरून जाते कोंबडी. वर्ण घार आली की कोंबड्या असतात त्यांच्या लक्षात वर्ण घार आली की तेवढ्या पुरते आत पळून जाते. एक 5 मिनिटं किंवा लय तर थांबल, परंतु तेवढ्यात परत आणखीन पक्षी बाहेर येते. ते लक्षात नाही जात परत ती घार आली होती म्हणून परत ती घार असतोर ते लक्षात येत नाही. तसं आपल्याला पण झालं. आपल्यावर जे आघात होत्यात, आपल्यावर जो अन्याय होतो, ह्यो अन्याय सुद्धा आपण सहजरित्या विसरून आपण लगेच त्याच्या बदल्यात आपण लगेच त्यांना शाबासकी देतो. काय गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत, गावच्या दृष्टीनं पाळल्या पाहिजेत, आपल्या सामान्य माणसाने ह्याचा विचार केला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, जर गेल्या 5 वर्षात एक 300 घरं सामान्य माणसाची जर बेघर घरातली किंवा
300 लोकांना जर आपली घरकुलं झाली असती, 200-300 महिलांना संजय गांधी निराधार योजनेतनं जर पाठपुरावा करून जर ही झालं असतं तर आजची परिस्थिती काय असती? कदाचित मला गरज नाही, कदाचित तिथं उभं राहिलेल्या कुणालाच माणसाला कुठलीच गरज नाही, राजकारणाची गरज नाही, पण गरज आहे ती सामान्य माणसाला. त्याचं कुठंतरी अडलेलं असतं, एखादा दाखला मिळत नाही, एखादं घरकुल होत नाही, एखादं काय काम होत नाही, एखादं कनेक्शन मिळत नाही, वीजचं कनेक्शन मिळत नाही. ह्या कामासाठी सामान्य माणसांच्या बारीक सारीक गोष्टी आहेत. कारखान्याच्या सभासदाच्या शेअर पासून ही त्याच्या रानात पाणी जाण्यापर्यंतची आहे. सोसायटीचे कर्ज असतील अनेक. मी तुम्हाला म्हटलं किती आहेत मला सांगा. तुम्ही सोसायटीत जावं म्हटलं तर तुम्हाला गोटा प्रकरण मिळते, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा मिळतोय, तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी मिळते कर्ज. ही सगळ्या सुविधा आहेत. या सुविधा कुणासाठी आहेत? शेतकऱ्यासाठी. ज्याच्या नावावर 7/12 आहे, आज 7/12 तारीख आहे, आणि ज्याच्या नावावर 7/12 आहे, गोरगरीब 10 गुंठ असेल, 5 गुंठ असेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टी माणसांनी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. ही चाललंय, हे समाजासाठी चाललंय, सामान्य माणसासाठी चाललंय. मला काही कमी नाही. मी तुम्हाला सांगितलं इथं उभा राहणारी माणसं बरगतच आहेत. आयात सुद्धा आमचा आत्ता भरपूर कमवतो पैसे. रोज मला वाटतं 100-200 कोंबडी तरी विकतो, देऊ भरपूर कमवतो. आज राजानंतर मास्तर आपण उभं केलंय, सुस्थितीत आहे, सगळं घर इंटॅक्ट आहे, व्यवस्थित मागाय चाललंय, शेती चांगली उत्तम आहे, सगळं आहे. कुणीही बघा तुम्ही, स्वतःचा प्रपंच नेटका करणारी माणसं आहेत, कष्टानं करणारी माणसं आहेत, निस्वार्थ बुद्धीनं गावात जगणारी माणसं आहेत. कुणाची तरी 22 गुंठ कुठंतरी फसवून घेतल्या, कुणाच तरी छोलाबाड करून काहीतरी कुठंतरी मिळवलंय, अशातला एकही उमेदवार तुम्हाला दिसणार नाही. भाडं वाचायचं म्हटलं तर आपल्या गावातले भरपूर मोठी यादी निघेल. कुणी कुणी काय काय केलंय ही सुद्धा निघेल, तुम्हाला आता कळेलच. आता बघितलं पण असेल, पायपा कुठे गेल्या, कुठल्या दोऱ्या कुठे गेल्या, काय कुठे चिंध्या कुठे नेल्या. असला कुठलाही टपका आजपर्यंत आपल्या पार्टीच्या सदस्यावर आलेला नाही. कुणीही सरपंच, बबनांना आमचा सरपंच, बबन तात्या सरपंच असेल, एक धनगर समाजाचा माणूस सुद्धा, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बोट दाखवायला जागा नाही. तो ताटमानेनं अजून सुद्धा गरीब असू द्या, ताटमानेनं उभा राहून तो कुठेही फिरू शकतो. त्याला तुम्ही काही म्हणू शकत नाही की तुम्ही पायपा नेल्या, नाहीतर ही नेलं, नाहीतर ती नेलं, इथं खाल्लं, इकडं ट्रिप केली आणि त्या हॉटेलला बसून बिल भागवलं, असलं काही नाही. कुठल्याही ग्रामपंचायतीच्या रुपयावर कोण जेवण गेलं नाही, कुठेही जेवण खाल्लेलं नाहीत, कुठल्याही पार्ट्या केलेल्या नाहीत, कुठल्याही गावाला सहली म्हणून काढलेल्या नाहीत आणि पैसे उधळून आले नाहीत. ग्रामपंचायत सहल काढावी की कुठं काढावी? आदर्श गाव आहे, आदर्श सरपंच आहे, आपण बघायला जातो. असा भाग बघायला गेलं तर मी मान्य करेन, परंतु तुमची सहल कुठं? हरणे बांधराव इथं मासं मिळणार म्हणून असं आहे. सांगायचं प्रत्येक गोष्ट भरपूर काय सांगण्यासारखं, परंतु आज बेघर वस्ती आहे. बेघर वस्तीला सुद्धा मागच्या 5 वर्षात सुरुवातीलाच पाणी आपण दिलं होतं, परंतु इथून पाणी पिण्यास लायक नव्हतं म्हणून इथून स्कीम केली होती जिल्हा परिषद माध्यमात. इथून पाईपलाईन करून आपण बेघर वस्तीला टाकी पाणी दिली होती. या बेघर वस्ती त्यावेळेला प्यायचं पाणी मिळालं नाही. प्यायचं पाणी तरी सुद्धा त्यांना भरावं लागत होतं, कारण का पाणीच इथं खराब होतं. माझी विहीर झाली, मी सुद्धा जोडलं, परत इथं पाणी कमी जास्त व्हायला लागलं, म्हणून मी माझी तीच पाईपलाईन माझ्या पाईपलाईनला जोडून मी पाणी देत होतो. माणूस ग्रामपंचायतीचे येत होता, वहिनी आहे आता, मुळे वहिनी आहेत,
कसं होतंय, ध्यानात ठेवायला पाहिजेत काही गोष्टी. त्यावेळेस ग्रामपंचायत माणूस येत होता, नळ सोडत होता, चावी सोडत होता, किंवा ह्यांच्यातलं कोणीतरी एक जण आळेपाळीने येत होतं, टाकी भरली की वॉल बंद करत होता, जा. रस्ता तो आपल्या काळात झाला, कुणी केला, कसा केलाय तुम्हाला माहित आहे, ती मी काय बोलत नाही. मी कुठलं गावातलं कुठलंही काम मी केलेलं नाही. माझा क्रशर होता, सगळं होतं, तरी सुद्धा मी गावातलं गटरचं काम असेल किंवा रस्त्याचं काम असेल किंवा एखाद्या इमारतीचं काम असेल, एखाद्या समाज मंदिराचं काम असेल, मग बेगरवाडीतलं समाज मंदिर असू द्या, आपल्या मागासवर्गीय वस्तीतलं समाज मंदिर असू द्या, पाण्याची टाकी असू द्या, कुठलंही काम मी केलेलं नाही. बाहेर जाऊन आम्ही दुसरी कामं करतो, परंतु ही कामं केलेली नाहीत. का तर ती कामं त्या त्या सदस्यानं उभं राहून स्वतःच्या वार्डात कामं केली, चांगल्या प्रतीचं काम हवं, त्यांनाच परत तिथं राहायचं आहे, त्यांनाच त्याचा वापर करायचा आहे म्हणून ती केली. आता बेगरवाडीचा रस्ता कुणी केला मला माहित नाही, त्याचं आधी डागडुजी सुद्धा आजपर्यंत परत झालेलं नाही. खडक तसंच आहेत, बारकी पोरं सुद्धा जायला येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझं पाणी बंद करायला याला शिपाई बंद करून बंद झालं. बेगरवाडीला आश्वासन होतं की तुम्हाला आल्या आल्या निवडणूक झाल्या तुम्हाला प्याचं पाणी डायरेक्ट चावी. 5 वर्ष झाली तरी बेगरवाडीला काही लक्षात आलं नाही. आणि बेगरवाडीला परत आता काल स्वप्नात आलं त्यांच्या की 15 दिवसात त्या बेगरवाडीला विटीस तरतो आणि त्याच्या स्वार्थासाठी तुम्हाला 15 दिवसात कोण देणार असं. अरे त्याच वेळेला तुला दिसत नव्हतं का पाणी पडेल तर रस्त्याच्या पड्याला आहे तेवढं आड्याला आणायचं होतं. 300 पायपा घरात होत्या, त्यातल्या 2 पायपा टाकल्या असते, विषय मिटला असता. का आलं नाही? ह्याला तळमळ लागती, त्याला कळलं पाहिजे पाणी इथनं भरताना काय ताप असतो, त्यानं बघितलं पाहिजे माणसानं, तर ते कळतं. आता लगेच बेगरवाडी पण सगळी गोळा झाली, मिटिंग झाली, हो बरोबर आहे, ती आता 15 दिवस आपल्या टाकी द्यायचं, मतदान करा नाही तर बहिष्कार काढणार. एवढं सगळं केलेलं तुम्ही विसरून गेला आणि कुठेतरी अशा भूल तपासणी बळी पडू नका. अशा थापा मारून तुला नोकरी लावतो, तुला इथं फॉरेनला नेतो, तुला तिकडे हे करतो, तिला इकडे तिकडे. आता मी नावं घेत नाही, काय नावं घेतली की लय लांब माग तीच होते परत. या अशी स्वप्न दाखवून गोरगरिबांची मतं घेतली. त्यांच्यावर आजची परिस्थिती काय, आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो परत हीच टेक्निक तुमच्यावर राबणार आणि मागचं तुम्ही सगळे विसरून गेलेलं असणार. परत नव्यानं तुम्ही परत आणखीन काहीतरी कुडी करणार. या कुडी जरी केल्या आणि पकडी जरी काढल्या तर तुम्ही नुकसानात आहे, आमचं काही नुकसान होणार नाही. व्यक्तिशः आमचं काही नुकसान होणार नाही. हे नुकसान आहे सर्वसामान्य माणसाचं आहे. तुम्हाला तुमचं पोरग एखादं ग्रॅज्युएट झालंय म्हणून कोण विचारणार नाही. एक काम सांगा, आत्ताचा जो सरपंच झाला तो सुद्धा आपल्याच पार्टीत होता असं गृहीत धरा. या 5 वर्षात 30 वर्ष मागची त्याच्या आधीची काय वर्ष असतील, एक पार्टी म्हणून विरोधात आहे. तुमच्याकडे पण 5 वर्ष कारखाने सत्ता आली असेल, 5 का म्हणून 10 वर्ष सत्ता आली असेल. 10 वर्ष तुमच्या पार्टीकडून कारखाने सत्ता आली. ग्रामपंचायत सत्ता पण तुमच्याकडे त्याच्या आधी होती. एक देवळ सांगा की तुम्ही देवळ आम्ही केलं म्हणून, बांधलं म्हणून. एक रस्ता सांगा तुम्ही इथं कॉन्क्रीट टाकलं ना आम्ही आणलं म्हणून. एखादी योजना सांगा की वेळ केलं. 4-2 पोरं तुम्ही लावायचं काम केलं, ह्याच्यापेक्षा काय नाही. ती तुमच्या घरात लोटायला असावीत म्हणून लावली. आज आमच्या हातनं एखाद्या कुटुंबात चांगलं झालं असलं तर एकानं उठून सांगावं की मी त्याला सांगितलं की जार तेवढं माझं दार जा, नाहीतर जार तेवढी सतरंजी टाक. आज टाकताना इथं पण मस्त लागलेले आहेत किंवा सत्य वाचताना माणसं असतात बरोबर, म्हणून कुणाला आम्ही बोलवलंय आणि कुणाला सांगितलं ही सतरंजा टाका, उचला गोळा करा, चला इकडे. असं आहे. आपल्या स्वार्थासाठी जो उपयोगी येणार आहे असा माणूस लावण्यात आपण धन्यता मारली, ह्याच्यापेक्षा काही नाही. कुठलंही काम दाखवा. मी सांगतोय ग्रामपंचायत तुमच्याकडे 10 वर्ष होतीच की,
ग्रामपंचायतीत काय केलं? कुठलं काम झालं? एखादा रस्ता नवीन काढला? काय नाही. एखादी शाळेची खोली बनली, हा शाळेची खोली खाजगी इमारत आपल्या संस्थापक हे ते सगळं तुमचं आहे. कर्मवीर अण्णांनी बांधलेल्या किंवा चालवलेल्या संस्थेत त्याग करावा लागतो. तो त्याग आमच्या पार्टीतल्या माणसांनी केला. सर्वसामान्य माणसं जी रयतमध्ये जी लागलेली होती साहेबांच्या काळात, त्यांनी पैसे गोळा केलं 75,000 रुपये त्यांच्या 75ला, आणि गावानं 75,000 रुपये आम्ही गोळा केली. ह्यांनी गोळा केले आणि मग त्या 4 खोल्या बांधल्या. तुम्ही एखादी खोली बांधली? आरोग्याचं कुठलं काम केलं? काय केलं तेवढं सांगा. गेली 30 वर्ष फक्त तुम्ही येता एखाद्या वार्डात, त्याच वेळेला इलेक्शन लागलं की उभं राहता, 4 पैसे ह्याला दे, 4 पैसे त्याला दे, त्याला काहीतरी स्वार्थ कर, ह्याचा काहीतरी पाणी अडव, तुझं माझ्यात नाही वाट, परत तू वाट बघ तुला दाख. असली सगळ्या तंब्या. कसल्या तंबीला काय भिवू नका. तुमचा ऊस हेलिकॉप्टरने काढायची मी सोय करतो. कुणाला काय भिवू नका, कुठल्या वाटेला भिवू नका, काय नाही. इथं मास्तरच आहे. एक लक्षात ठेवा, स्वतःची 4 एकर आणि तिथं आसपासची 15 ते 20 एकर क्षेत्र पडून होतं कॅनल खाली. जायला वाट नव्हती. गाडी सोडा, चालून जाऊन देत नव्हती माणसं या राजकारणातनं. मी तुम्हाला सांगितलं की नाही, आज ज्या वेळेला आपण म्हणतो उमेदवार म्हणजे काय असावा, घर कसं असावं, ह्याचा सुद्धा उज्ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा मास्तरचं घर आहे. दादा होतं चुलतं यांचं, आजा वडील होते, पार्टीला कट्टर होती, माणसं खाली जाऊन देत नव्हती. 4 एकर रान पडून होती. बरोबर का भीमा? डोक्षानं भाताचं पीक तेवढं कसं तरी भात्यावर काढत होती. त्यानं मला सांगितल्यावर स्वतः म्या तहसीलदारकडनं भांडून पट्ट्यानं उभा राहून रात्री वाट तयार केली, रात्री भरावा गाठलाय, आणि 15-20 एकरात ती त्या कुठल्या पांदी, कुठली नळी म्हणायची, कोडोली पांदीला देवरस माळायची, देवरस नळी म्हणाय ना, ती कुलिस्तानच्या नळी, तिथं ती वाट केली. तेव्हापासून आज आत्ता ती जायला लागतं. ही वस्तुस्थिती होती. तसं कुठंही कोण काही अडवू शकत नाही. फक्त आमच्या निदर्शनास घ्यायला पाहिजे. वाट असेल, पाणी असेल, ही काय कुणाचं तंबी घेऊ नका, कुणाचीच काय घेऊ नका. आपण असलं काम कधी केलेलं नाही. गेल्या 25 वर्षाच्या मागे जे राजकारण होतं, एकमेकाच्या मातीला जात नव्हती. एकमेकाच्या मातीला सुद्धा कोण कुणाच्या जात नव्हतं. पार्टी त्याच्या पार्टीच्या ह्या पार्टीच्या असं होती. सगळं मोडून काढत काढत आपण समाजात एकता आणली. माणसात माणूस. आज माझ्याजवळ समजा तात्या बसत असलं म्हणून एखाद्या विरोधी विचार किंवा विरोधी पार्टीच्या माणसात जर त्यांची दुस्ती असली तर आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की तुम्ही तिथं का गेला, याच्यावर का बोलता, त्याचं काय नाही, असं काही नाही. आपण गाव आहे, एका गावात जन्माला आलो. अहो भावबंद नसलं तरी सुद्धा मी असं म्हणतो की माझा गावाला आहे, माझा गावाला आहे. ही लक्षात ठेवा. ज्या आपुलकीनं आपण गावात राहतो त्या गावाची किंमत, स्वतःची किंमत काय तर ठेवलं पाहिजे. तुम्हाला काय कमी आहे? कुणालाच काय कमी नाही. आज जे उमेदवार दिलेत तुम्ही बारकाईनं बघा. आज हे सगळं व्यवस्थित आहे. आज रिटायर झालाय माणूस, सुशिक्षित आहे, वेळ देणार आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून उभं केलेलं नाही बरं का. तुम्ही म्हणशीला आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे कसं असते, उपाशीच माणसाला पंगत वाढायला लावल्यावर तो काय करणार मला सांगा. तसं चांगला नेटका प्रपंच आपला व्यवस्थित करतात, वेळ देणारे आहे. आणि ह्याच्या मागे सुद्धा अण्णा आहेत, बबन अण्णा, बबन तात्या असेल, दिलीप अण्णापासून बंडा बापू सगळे सरपंच झालेत. मी कधीही ग्रामपंचायतीची पायरी चढलेलो नाही. म्हणजे तुमच्या मिटिंगला कधी गेलेलो नाही. पायरी चढलेलो नाही म्हणजे मिटिंगला कधी मी गेलेलो नाही. कधी तुम्हाला असं म्हटलं नाही की तिथं येऊन मी बसतो मग मिटिंग चालू, काय नाही, कधी नाही. त्यांच्या विचाराने जो काही विकास केलाय की नाही, त्यांच्या मार्गदर्शन केलं, त्यांचे डोकं आहे, त्यांनी लावलं.
आज मी तुम्हाला सांगितलं धनुसारखं म्हणजे आपलं जळणाचं वगैरे तात्याने सांगितलं. स्मशानभूमी आपण 94-95 स्मशानभूमी केली, तशी स्मशानभूमी तशी स्मशानभूमी तशी स्मशानभूमी 93-94 साली अख्ख्या तालुक्यात नव्हती. तिथं आज सुद्धा तुम्हाला माहित आहे पुरा अभ्यासाला जाते. म्हातारी माणसं ही ती विश्रांतीला दुपारच्या निवांतपणे त्या जावल्या जातात. अशी स्वच्छता आपण तिथं केली. त्यात काय सुधारणा करता आली का? 5 वर्षात तुम्हाला काय ज्याला दृष्टी म्हणतो तिथं काय केलं पाहिजे, असं नवीन काय करायला पाहिजे हे तुमच्या डोक्यात आलं का? कुणाच्या 4 पत्र ती वांढराने उड्या मारून मारून निघालो होतं, तेवढंच फक्त आवाळलं. ह्याच्यापेक्षा दुसरं काय केलंय का? नाही. म्हणजे ह्याला जी दृष्टी लागती, आपण आपल्या घराकडे बघितलं, आपण घरात गेल्यावर आपल्या बाबा बैठक खोलीत किंवा हॉलमध्ये असं असावं तसं असावा, ह्यो कोच असावा त्यो कोच असावा, इथं असावं तसं असावं, इथं बाथरूम पाहिजे तिथं ही पाहिजे, ही जसं आपण नियोजन करतो तसं गावाचा कारभार करत असताना गावात कसं असावं, आपला बाजारतळ कुठं असावा, दवाखाना कुठं असावा, लोकांना फिरायची व्यवस्था कुठं असावी, पोरांना व्यायाम करायला कुठं जागा निर्माण करावी, ही दृष्टी ज्या लोकांनी पहिल्या ठेवली ती फक्त आमच्यासारखी डेव्हलप करत गेलोय. अशी डेव्हलप करत असताना तुम्ही आज तागायत कुठल्याही गोष्टीचा याचा तुमचा गंध नाही, कारण का तुम्ही ते ऐकलेलं पण नाही, बघितलेलं नाही, कारभार केलेला नाही, आणि तुम्ही फक्त ह्या कामात जी काय लक्ष घालायला पाहिजे होतं त्या पद्धतीने गाठलं नाही. मग आता गेली 5 वर्ष कशी गेली तुम्हाला माहित आहे, मी सांगायची गरज नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. उमेदवार चांगले दिलेले आहेत, तरुण आहेत. आता आमचा बिर्या आहेत, गेली 10 वर्ष राजकारणात इथं गावात नाही, परंतु कुणाची निवडणूक लागली की तिथं कार्यकर्ता म्हणून पळतोय. त्याला म्हटलं आता 5 की बाहेरची दोन्ही धुयाच्या, आपलं धुया इथं कोण नाही, तर उभा राहा इथं काय तर कर लोकांसाठी. त्याला आवड पण लागते. एक लक्षात ठेवा की त्याला त्या रक्तातच लागतं की दुसऱ्यासाठी काहीतरी मदत करायची, काहीतरी दाखले काढेल, काय करेल, कोणाला काहीतरी मंजूर करून आणेल, ही करत होता. त्याची ओळखी होत्या, 4 माणसात बसत होता, उठत होता, तो करत होता. ही त्याचं काम आहे. ही तसंच त्याचं सत्कामी आपल्या गावासाठी लागावं, आपल्या माणसांसाठी लागावं, ह्यातला उद्देश आहे. बरोबर का? जसं मास्तर आमचे मास्तर बक्षीस कुठं राष्ट्रपती पुरस्कार विजेते वगैरे वगैरे इकडं तिकडं, आम्ही जिल्हा परिषद असताना शिक्षण कमिटीत असताना मी तुम्हाला सांगितलं की बक्षीस द्यायला गेलं की कोण आहे मास्तर, तर राजू मास्तर. वडगावचा मास्तर कुठं, लाडेगाव मध्ये. तिथं बक्षीस शाळेला त्या तिथले मुलं एवढी शिष्यवृत्तीला गेली, तिथं एवढी ह्याच्यात बसली, तुमच्या नवोदयला एवढी बसली, म्हणून त्यांचा सत्कार आम्ही तिथं करायचा. आणि आमच्या शाळेत काय होती परिस्थिती तुम्हाला माहिती. ही सगळी 10-15 वर्षापूर्वीची परिस्थिती. आणि आज आपल्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती काय आहे, तर गोरगरीब नव माझ्यासारखा सुद्धा आता सदन असणारा माणूस सुद्धा आपलं पोरगा आणून जिल्हा परिषद शाळेत सोडते. इथंच असू द्या, 5वी नंतर तिथं हायस्कूलला पोरं कमी पडतात तरी सुद्धा माणसं म्हणतात नको नको आमचं इथंच असू 7वी पर्यंत. याचं कारण काय, तर शिक्षणातली गुणवत्ता, त्याची जी वातावरण जी केलं ही त्याग आहे. त्याच्या पाठीमागे सगळ्या 8 वाजता उठून काय गरज नव्हती, पण जरी गावातला असं सकाळी 8 वाजता उठून तासिका सुरू केल्या, नवीन नवीन पद्धत सुरू करून आपले आज पोरं कुठं आहेत. आपली पोरं सुद्धा नवोदयला बसली, काय शिष्यवृत्तीत बसली, चांगल्या चांगल्या मार्कांनी, चांगल्या चांगल्या मुली वगैरे ज्या शिकतात त्या चांगल्या. अजून पोरं काय शिकायच्या माध्यमात नाहीत, परंतु निश्चितपणे ज्या पद्धतीनं ज्या तळमळीनं शाळा सुधारली तसं आपल्याला
गावात तरी काय लागतं, वेळ देणारा माणूस पाहिजे. समजा मी जरी सरपंच झालो तर मला जमणार आहे, जरा बारकाने विचार करा. तुम्ही जेवढी आहे सा त्यात जी हुडकून काढले की नाही ती मी बरोबर काढले. त्याला वेळ पाहिजे, त्याला सगळं पाहिजे, घरात परिस्थिती पाहिजे, आर्थिक परिस्थिती पाहिजे, मागं व्यवस्थित चाललं पाहिजे. नाहीतर एखाद्याला खुळ लावायचं, उभं करायचं, सरपंच 4 दिवस कपडे बट्टीची घालून फिरला की परत गुंट्याभराला गिराईक बघायचं. ह्याचा काही उपयोग नाही. ही काम सोपं नाही. आज तुम्ही लक्षात घ्या, ही काम मी तुम्हाला सांगितलं, राजकारण सोपं राहिलेलं नाही. आज माणूस काय पण कुठले तुम्ही बघताय काय काय कुठल्या पद्धतीने स्वार्थ कसा असतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आज आपल्याला खरं वास्तविक अतिशय चांगल्या दत्त जयंती आणि पौर्णिमा आणि आपला नारळ असा सगळाच पौर्णिमेच्या या शुभमुहूर्तावर पडला. सगळे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी आता चर्चा करणारच आहे. परंतु तुम्ही जागं व्हा, तुम्ही सुज्ञ नागरिक म्हणून वडगावचं व्हा आणि तुमचं तुम्हाला कळू द्या की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही. असं आहे, पैशाची मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, द्यायला आलाय. मी म्हणत नाही घेऊ नका, ती घ्या, आता ती जिरवा, ती घ्या. कारण काय घेतलं नाही की तुम्हाला म्हणणार आमच्यावर नव्हता, मग ह्याचा आडीव त्याचा आडीव. त्यापेक्षा द्यायला आलाय, तुम्ही मागाय गेलाय का नाही. तुमचा स्वाभिमान सोडू नका. त्याच्या घरापर्यंत जाऊन मागायला कोण गेला तर तो आपला माणूस नाही. स्वाभिमान सोडू नका. लय पैसे झाला असलेली उतो आला असलेली तर तुमच्या घरापर्यंत आले लक्ष्मी सोडू नका. लक्ष्मी 100% तुमच्यावर ठेवा आणि त्याला वडगावकरांचा इसका दाखवा. त्याला कळू दे की हम बिकाऊ नाही है, हम बिकाऊ नाही है. ही फक्त गावातल्या नव्हे तालुक्याला जाणीव करून द्या की राजकारण वडगावनं अशा पद्धतीने केलं होतं. ही सगळं चुकीच्या मार्गाने न्यायला कारणी कोण आहेत, कसं कारस्थान झालं ही दाखवून द्या. आणि परत एकदा एक स्वाभिमानी वडगावकर म्हणून उद्याच्या मतदान करून हा या पॅनेलला भरघोस मतानं निवडून द्या. एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिद्धेश्वर पॅनेलचा उठू नका. यानंतर दादा मेहरबान आभार मानतील. नमस्ते.